नमस्कार, मी अनिल तोडमल. माझा थोडक्यात परिचय देतो. हे लेक्चर सुरू करण्यापूर्वी माझं इंजिनिअरिंग झालेलं आहे आणि मला 3 स्कॉलरशिप आत्तापर्यंत भेटलेल्या आहेत. म्हणजे मी स्कॉलरशिपचा उपयोग करून माझं शिक्षण पूर्ण केलेलं आहे. जर तसं सांगायचं झालं, तर माझ्या घरच्यांना किंवा मला जो खर्च आला घरातून, तो अतिशय कमी आलेला. त्यामुळे स्कॉलरशिपच्या परीक्षांचं महत्त्व मला खूप जास्त चांगल्या प्रकारे माहिती आहे. माझं इंजिनिअरिंग पण स्कॉलरशिपमधून झालं. माझी रिसर्चसाठी पण निवड झाली होती. तीही स्कॉलरशिप मला मिळत होती. पण त्याऐवजी मी इंजिनिअरिंगला पण स्कॉलरशिप मिळाली म्हणून इंजिनिअरिंग निवडलं. सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग केलं. याच्या व्यतिरिक्त स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये मी आता हे 11वं वर्ष सुरू आहे, काम करतोय. आत्तापर्यंत लाखो विद्यार्थ्यांना शिकवलं. एकाच माझ्या प्लॅटफॉर्मवर जर म्हटलं तर 1.5 लाखपेक्षा जास्त हे पेड माझे स्टुडंट्स आहेत, ज्यांनी पैसे पे करून कोर्स घेतलेला आहे. त्यातले हजारो सिलेक्शन आहेत आणि त्या व्यतिरिक्त ऑफलाईनला पण हजारो मुलांना शिकवल्याचा आत्तापर्यंतचा अनुभव आहे. पण माझ्या एक लक्षात आलं, की जेव्हा स्पर्धा परीक्षा किंवा प्रवेश परीक्षा म्हणजे एम-बी-एला जायचं असेल, तर कॅट नावाची एक्झाम आहे, एम-एस-टी सी-ई-टी नावाची एक्झाम होते किंवा तुम्हाला इंजिनिअरिंग कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं असेल, मेडिकल कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं असेल, तर नीट आहे, जे आहेत, ह्या प्रवेश परीक्षा आहेत आणि एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सी, बँकिंग, रेल्वे यासारख्या स्पर्धा परीक्षा आहेत. यातल्या मी ऑलमोस्ट सर्व परीक्षांना शिकवलेलं आहे. म्हणजे अगदी बँकिंग झालं, रेल्वे झालं, स्टाफ सिलेक्शन झालं, एम-पी-एस-सी झालं, यू-पी-एस-सी झालं. यू-पी-एस-सीचे सुद्धा मी 2 वर्ष पुण्यामध्ये क्लासेस घेतलेले आहेत. ह्या सगळ्या परीक्षांना शिकवल्याच्या अनुभवानंतर माझ्या लक्षात आलं, की आपलं जे पारंपरिक शिक्षण आहे, जे शाळेमध्ये शिकवलं जातं, त्याचा आणि ह्या स्पर्धा परीक्षांचा आणि प्रवेश परीक्षांचा फारसा काही संबंध नाहीये. कारण इकडे सगळं पाठांतर असतं, रट्टा मारायचा असतो आणि जेव्हा प्रवेश परीक्षा किंवा स्पर्धा परीक्षांना जाऊ, तेव्हा तिथे तुमचं जे नॉलेज आहे, ज्ञान आहे, त्याचं उपयोजन करायचं असतं, ॲप्लिकेशन करायचं असतं. तिथं तुमची विचार करण्याची क्षमता ही महत्त्वाची असते. प्रॉब्लेम सोडवण्याची क्षमता ही महत्त्वाची असते. तिथे तुम्हाला लॉजिकल थिंकिंग, क्रिटिकल थिंकिंग आणि एनालिटिकल थिंकिंग हे गरजेचं असतं. पण आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये खूप मोठा प्रॉब्लेम आहे. एक तर ती आउटडेटेड आहे. कधी काळी बनवलेली त्याच्यामध्ये जेवढे बदल होणं गरजेचं होतं तेवढे झाले नाही. आता नवीन एज्युकेशन पॉलिसी आलेली आहे. पण ते कधी राबवल्या जाईल, कधी होईल ते खूप आधी व्हायला पाहिजे होतं. तोपर्यंत आपण वाट बघू शकत नाही. मग भविष्यामध्ये करिअर चांगलं व्हावं किंवा भविष्यामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये जर तुम्हाला तुमच्या पाल्याला चांगलं काही करायचं असेल, तर याच्यासाठी तुम्हाला आत्तापासून अभ्यास करण्याची पद्धत बदलणं गरजेचं आहे. मग भविष्यात प्रवेश परीक्षा किंवा स्पर्धा परीक्षा ज्या देणार आहेत, त्यांचं स्वरूप खूप मिळतं-जुळतं आहे स्कॉलरशिपच्या परीक्षांशी. स्कॉलरशिपच्या परीक्षांसाठी जर तयारी झाली आणि ती योग्य प्रकारे, परत सांगतोय, की रट्टामार सिस्टीम नको आहे. फक्त पाठांतरावर भर नको आहे. तर बुद्धीचा विकास झाला पाहिजे. विचार करण्याच्या क्षमतेचा, असलेलं ज्ञान वापरण्याच्या क्षमतेचा, ज्ञान वापरून प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याच्या क्षमतेचा, याला एनालिटिकल, क्रिटिकल, लॉजिकल थिंकिंग असं आपण म्हणतो. याचा विकास झाला तर उपयोग आहे आणि जर नुसतं पाठांतर केलं त्याच्या बेसिसवर जर आपण हुशार म्हटलं तर पाठांतराचा आणि आयक्यूचा काहीच संबंध नाहीये. जगातील तुम्ही हायेस्ट आयक्यू असणारे जर पहिले 3 व्यक्ती बघितले, याच्यावर मी तुम्हाला डिटेल YouTube व्हिडिओ बनवून माहिती देणार आहे. आयक्यू काय आहे? कसा वाढू शकतो? की तो जन्मजात असतो, तो वाढत नाही, अनुवंशिक असतो. ह्या सगळ्या गोष्टींवर आपण बोलणार आहोत. पण थोडक्यात एवढंच सांगेल, की आयक्यूचा आणि पाठांतराचा काहीही संबंध नाही. आपली भारताची शिक्षण पद्धती इतकी बाकीच्या देशांचा, जगाचा विचार करता इतकी मागासलेली आहे, इतकी फेल ठरलेली आहे, की त्याच्यावर कितीतरी महान लोकांनी टीका केलेली आहे. अगदी ए-पी-जे अब्दुल कलामांपासून तर पद्मश्री पुरस्कार विजेते वर्मा सर, जे की फिजिसिस्ट आहेत, त्यांनी सुद्धा टीका केलेली आहे. सगळ्यांच्या मते ही शिक्षण पद्धती पाहिजे तशी, पाहिजे तेवढी योग्य नाही. कारण ती इंग्रजांनी बनवलेली आहे आणि इंग्रजांनी बनवताना इंग्रजांना फक्त क्लर्क आणि शिपाई भारतीय लोकांमधून हवे होते. अधिकारी नव्हते. अधिकारी त्यांना त्यांचे बसवायचे होते. त्याच्यामुळे ही जी शिक्षण पद्धती बनली, ही क्लर्क, कारकून बनवण्यासाठी, शिपाई बनवण्यासाठी बनलेली आहे. त्याच्यामध्ये विचार करण्याच्या क्षमतेचा, निर्णय घेण्याच्या क्षमतेचा विकास होण्यासाठी कोणतीही सिस्टम किंवा कोणत्याही प्रकारे ती बनवलेली नाही. मग आता आपल्याला ह्या ह्या एज्युकेशन सिस्टममध्ये राहून जर करिअर करायचं असेल किंवा आपल्या मेंदूचा विकास करायचा असेल, तर थोडा वेगळ्या प्रकारे अभ्यास करणं गरजेचं आहे. थोड्या वेगळ्या, बाकीच्यांपेक्षा वेगळ्या काहीतरी गोष्ट करणं गरजेचं आहे. माझ्या शिकवण्यातून ते होणारच आहे. माझा तो जो अनुभव आहे एवढ्या सगळ्या स्पर्धा परीक्षांना आणि प्रवेश परीक्षांना शिकवण्याचा, आता मी असा विचार केलाय, की येणाऱ्या जी नवीन पिढी आहे त्यांना 5वी, 6वी, 7वी पासूनच त्या प्रकारे शिकवणं, त्या प्रकारे विचार करणं, जास्तीत जास्त गणित बुद्धिमत्तेचे
प्रॉब्लेम जे सोडवणार आहेत ते रट्टा न मारता विचार करण्याच्या क्षमतेच्या आधारे सोडवून त्याच्या आधारे विचार करण्याची क्षमता वाढवणं हे आपलं उद्दिष्ट असणार आहे. स्पर्धा परीक्षांना आणि प्रवेश परीक्षांना जे गणित बुद्धिमत्ता विचारलं जातं त्या मागचा उद्देश हा पाठांतर किती करतोय हे बघणं नाहीये. त्याच्या मागचा उद्देश विचार करण्याची क्षमता विद्यार्थ्यांची तपासणं गरजेचं आहे. मी हे थोडक्यात तुम्हाला माहिती सांगितली की माझा जो एवढ्या वर्षांचा अनुभव आहे त्याच्या आधारे मी विद्यार्थ्यांना इथून पुढे शिकवणार आहे. त्या प्रकारे मुलांचा फायदा त्यातून होणार आहे. कारण भविष्यामध्ये ज्या प्रकारची आवश्यकता असणार आहे त्या प्रकारची तयारी आपण आतापासून करणार आहोत. हे मी एका टॉपिकच्या आधारे तुम्हाला समजून सांगतो की संकल्पना क्लिअर असणं कसं गरजेचं आहे आणि त्या संकल्पनेच्या आधारे प्रश्न सोडवणं हे अपेक्षित आहे. ते कसं सोडवायला पाहिजे. चला आता याच्यामध्ये बघा, एक स्कॉलरशिपला किंवा सगळ्या स्पर्धा परीक्षांना प्रश्न येतो की आरशातील प्रतिमा ओळखा. कोणतीही एखादी प्रतिमा दिलेली असते आणि सांगितलेलं असतं की तिची आरशातील प्रतिमा कशी बनेल. याच्यामध्ये जर बघितलं तर आरशातील प्रतिमेमध्ये पहा, एक लिओनार्डो दा विन्सी हे जे गणितज्ञ, शास्त्रज्ञ, तत्वज्ञ, त्यांना चित्रकार, कितीतरी विषयामध्ये ते बेस्ट होते. त्यांना काय म्हणावं यातलं एक हे कोणालाही प्रश्न पडेल कारण ते सगळ्या क्षेत्रांमध्ये बेस्ट होते. तर ते असं पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे की ते आरशात बघितलं का सरळ वाचता येतं. तसं वाचता येत नाही. म्हणजे आरशात जसं दिसतं तसं त्यांनी लिहिलेलं आहे. ते पुस्तक आरशात धरलं का दिसतं. म्हणजे त्यांनी सरळ सरळ लिहिण्याऐवजी अशा प्रकारे लिहिलं की जे आरशातील प्रतिमा जशा आपल्याला दिसतात ना तशा. मग आरशामध्ये काय होतं की आरशामध्ये उजव्या बाजूची प्रतिमा डाव्या बाजूला जाते, डाव्या बाजूची प्रतिमा उजव्या बाजूला जाते. जसं हा आरसा आहे, आरशामध्ये इकडे जाणारा बाण जर आरशातील प्रतिमेत बघितला तर इकडे जातो. म्हणजे उजव्याकडची बाजू डावीकडे जाते, डावीकडची बाजू. हा जर आरसा असता, मी जर इथं उभा राहिला असतो, माझा डावा हात इकडं डावीकडे आहे, तो आरशामध्ये उजव्या बाजूला येतो. म्हणजे आरशामध्ये उजवीकडील बाजू डावीकडे जाते, डावीकडील बाजू उजवीकडे जाते. पहा, इथे जर डाव्या बाजूला असा बिंदू असेल आणि इकडे बाण असेल तर इथे उजव्या बाजूला बिंदू जातो. हा डाव्या बाजूचा बिंदू इकडे उजव्या बाजूला जातो. आरशातील प्रतिमेमध्ये डावी बाजू उजवीकडे जाते, उजवी बाजू डावीकडे जाते. मग तुम्हाला विचार करायचा आहे की डावी बाजू उजवीकडे, उजवी बाजू डावीकडे जाणार आहे, तर कशा प्रकारे प्रतिमा बनेल बघा. पहा, ही डावी बाजू ही आहे आणि उजवी बाजू ही आहे. उजवी बाजू डावीकडे गेली पाहिजे. पहा, हे उजवीकडे आहे ना, उजवीकडे ते डावीकडे आलं पाहिजे. आता ते डावीकडे आणि वरतीच राहील, वरची खालची बाजू बदलत नाही बरं का. हे उजवीकडे आहे, डावीकडे आलं पाहिजे. तर डावीकडे पहा, ह्या एकाच ठिकाणी आहे. एकच ऑप्शन असा आहे की ज्याच्यामध्ये पहा, हे एकच ऑप्शन असं आहे की ज्याच्यामध्ये ही उजवीकडे बाजू होती ती डावीकडे आलेली आहे. आता इथे बघा, हे खाली वर कधी बदलत नाही. आरशातील प्रतिमेमध्ये तुम्ही आरशा शेजारी उभं राहिलं, तुमचं डोकं वरतीच राहतं, पाय खालीच राहतात, बरोबर. इथे बघा, खालची बाजू वरती, वरची बाजू खाली होणार नाही. ही उजवीकडे आहे ना, ही उजवीकडे ती डावीकडे आली पाहिजे. कोणत्या ऑप्शन मध्ये? मग आरशातील प्रतिमेमध्ये उजवी आणि डावी बाजू बदलते, उजवी बाजू डावीकडे जाते, डावी बाजू उजवीकडे येते. एक प्रश्न तुम्ही सोडवा, मी तुम्हाला आणखी डिटेल मध्ये सांगतो. पहा, आता हा यम इकडे आहे डाव्या बाजूला, तो उजव्या बाजूला गेला पाहिजे. डावी बाजू उजवीकडे जाणार आहे, यम उजव्या बाजूला गेला पाहिजे. पहा बरं, यम उजव्या बाजूला कुठे दिसतोय? यम उजव्या बाजूला गेला पाहिजे. यम असा आहे बघा, यम उजव्या बाजूला. एकाच ऑप्शन मध्ये डाव्या बाजूचा यम उजव्या बाजूला, एकाच ऑप्शन मध्ये. आरशातील प्रतिमेमध्ये डावी आणि उजवी बाजू बदलते. डावी बाजू उजवीकडे जाते, उजवी बाजू डावीकडे येते. ही डावी बाजू आहे याची, ही उजवी बाजू आहे. ही डावी बाजूचा यम उजव्या बाजूला गेला पाहिजे, उजव्या बाजूला यम गेला पाहिजे. हा वरती तो वरतीच राहील, लक्षात ठेवा. तो उलटा होत नाही. उलटा होतो कुठे? पाण्यातील प्रतिमेमध्ये. पाण्यातील प्रतिमेमध्ये उजवी डावी बाजू बदलत नाही. मग काय बदलतं? वरची बाजू खाली, खालची बाजू वर. मग एक लक्षात घ्या की आरशातील प्रतिमेमध्ये कोणते अक्षर बदलत नाही. आरशातील प्रतिमेमध्ये ज्याचे उभे दोन भाग केले तर समान होतात ते बदलत नाही. ज्याचे उभे दोन भाग केले समान भाग होतात ते अक्षर बदलत नाही. उभे दोन भाग केले की समान भाग होणारे अक्षर बघा. किंवा अशा आकृत्या ज्यांचे उभे दोन भाग केले तर ते सारखेच येतात. मला पहा, पी हा क्यू होईल,
पी हा आरशातील प्रतिमेमध्ये क्यू होईल. पीचे जर समान दोन भाग केले उभे, पीचे समान दोन भाग केले उभे सारखे होतात का? नाही होत. पीचे समान दोन भाग सारखे होणार नाही. मधून दोन भाग केले तर वेगवेगळे होतील. इकडचा भाग वेगळा, इकडचा भाग. मग पीची आरशातील प्रतिमा बदलेल. पण जर यमचे समान दोन भाग केले मधून तर सारखे भाग होतील. यमची आरशातील प्रतिमा बदलणार नाही. मग कोणती आरशातील प्रतिमा बदलत नाही? जिचे उभे समान दोन भाग होतात, सारखे जुळणारे, तंतोतंत दिसणारे उभे दोन भाग झाले की ती आकृती आरशातील प्रतिमेमध्ये बदलत नाही. बाकीच्या बदलतात. याच्यामध्ये वरची खालची बाजू बदलत नाही. मग चला आणखी उदाहरण बघूयात. याच्यामध्ये पहा, हे डावीकडं आहे तर उजवीकडे गेलं पाहिजे, झेड. हे हा जो कॉर्नर आहे तो उजवीकडे आहे तो डावीकडे आला पाहिजे. पहा, आडवा तिडवा होणार नाही, लक्षात ठेवा. वरची बाजू खालची बाजू बदलणार नाही. तुम्ही आरशापाशी उभे राहिले तर काय होईल? तुमचा उजवा हात डाव्या बाजूला येईल, डावा हात उजव्या बाजूला येईल. तुमचं डोकं तिरका बिरका होणार आहे का? नाही. असं काही तिरका बिरका होणार नाही. मग हे विचार करून सोडवायचंय, रट्टा मारायचा नाही, विचार करायचा आहे. काय होणार आहे आरशामध्ये? तुम्ही आरशा शेजारी उभे राहा बरं. तुम्ही आरशा शेजारी उभे राहिले, इथं आरसा आहे, तुमचा हा डावा हात आहे, हा डावा हात इथंच येईल, तो उजव्या बाजूला येईल आणि उजवा हात डाव्या बाजूला जाईल. तेच होतं. आकृती तिरकी बिरकी काही होत नाही. वरची खालची बाजू बदलत नाही. आरशातील प्रतिमा, पाण्यातील प्रतिमा अगदी 4थी 7वी नवोदय असो, NMMS असो, सगळ्या स्कॉलरशिपला विचारली जाते. मग हे तुम्हाला सोडवता आलं पाहिजे. चला आणखी एक उदाहरण घेऊ. पहा, हे वरच्या बाजूला उजव्या बाजूला आहे, ते डाव्या बाजूला आल्या पाहिजे. दोन रेषा वरतीच डाव्या बाजूला आल्या पाहिजे. वरतीच डाव्या बाजूला ह्या दोन आकृत्यांमध्ये. ओके, आता ह्या डाव्या बाजूला 3 रेषा होत्या डाव्या. आरशातील प्रतिमेमध्ये ते उजव्या बाजूला जातील. उजव्या बाजूला बघा इथे जात आहेत, डाव्या बाजूला राहणार नाही. डाव्या बाजूची आकृती उजव्या बाजूला जाईल, ही डावी बाजू उजव्या बाजूला गेली पाहिजे. कोणता पर्याय येईल? पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. मग असा डोक्याचा वापर करून, विचार करण्याच्या क्षमतेचा वापर करून हे प्रश्न सोडवायचे. कारण बौद्धिक क्षमता चाचणी म्हणजे तुमची बुद्धी तुम्ही किती वापरता, किती आठवण्यासाठी नाही, विचार करण्यासाठी वापरता, याच्यावर हे प्रश्न आहेत. मग चला आणखी प्रश्न. तुम्ही कोणत्याही पहा आकृतीत जर बघितलं तर इकडं उजव्या बाजूला बाण आहे, उजव्या, तो डाव्या बाजूला झाला पाहिजे. उजव्या बाजूचा बाण खालीच डाव्या बाजूला झाला पाहिजे. इथं आहे, इथं आहे, इथं नाहीये, इथं नाहीये. उजव्या बाजूला बाण खाली डाव्या बाजूला झाला पाहिजे. खाली डाव्या बाजूला बाण दोन ठिकाणी. आता याच्यामध्ये बघा, हे आणि हे बदललं नाही पाहिजे. इथे पहा, हे बदललंय. आरशातील आकृती कधी बदलते का? नाही. आरशात आहे तीच आकृती असते, फक्त उजवी बाजू डावी, डावी बाजू उजवी होते. आरशातील आकृती कधीही बदलणार नाही. असं होईल का? तुम्ही आरशा पुढे राहिले आणि तुमचं डोकं गेलं, हातीचं डोकं आलं, आकारच बदलला, असं काही होणार नाही. आकृती बदलत नाही. उजवी बाजू डावी, डावी बाजू उजवी होते. लक्षात. मग हे इकडं उजवीकडे चालला होता, उजवीकडे तो डावीकडे जाईल, दिशा बदलेल, डावीकडे जाईल, म्हणजे हे पहा डावीकडे जात. हे इथं वरती डाव्या बाजूला आहे, त्याची दिशा बदलून ते उजव्या बाजूला येईल. कोणत्या बाजूला येईल? उजव्या बाजूला. हे याचं उत्तर येईल. कळतंय का? आरशातील प्रतिमा अशा प्रकारे समजून घ्यायच्यात. आरशातील प्रतिमेमध्ये पुन्हा एकदा सांगतो, उजवीकडे जाणारा बाण डावीकडे जातो, उजवी दिशा डावी होते, डावी दिशा उजवी होते. लक्षात. हे डावीकडे असेल तर हे उजवीकडे येतं. वरची खालची दिशा बदलत नाही. एक लक्षात घ्या. आणखी एक प्रकारे तुम्हाला सांगतो मी, बघा. जर असा असेल झेंडा तर तो असा होईल. असं होईल. हा इकडे उजवीकडे टोक आहे ना, इकडे डावीकडे येईल. कुठे येईल? डावीकडे येईल. उजवीकडचं टोक डावीकडे येईल. खालची बाजू खालीच, वरची बाजू वरतीच. हे उजवीकडे फडकत होता, इकडे डावीकडे फडकत. कारण अर्शातील प्रतिमा आहे. याच्या उलट पाण्यातील असतं. पाण्यातील प्रतिमेमध्ये वरची खालची बाजू बदलते. ते मी वेगळ्या लेक्चरमध्ये सांगेन, या लेक्चरमध्ये नाही. पुढचा प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे. चला सोडवा. कोणता आकार येईल बघा? कोणता आकार येईल सांगा? हिची आरशातील प्रतिमा काढायची. उजवी बाजू डावी होणार, डावी बाजू उजवी होणार. उजवी बाजू डावी, डावी बाजू उजवी. वरची खालची बाजू बदलणार नाही, आकार बदलणार नाही. हिचा आकार तसंच राहणार, आडवा होणार नाही, असंही होणार नाही, असंही होणार नाही. हे पहा,
हे इकडं उजवीकडे 3 दांडके आहेत, उजवीकडे ते डावीकडे होणार, ते डावीकडे होणार, लक्षात, उजवीकडे जे ते डावीकडे होणार, डावीकडे जे ते उजवीकडे होणार, बस. बीचा आकार बदलणार नाही, तिरका होणार नाही, बीचे हे इकडे आहेत 2 गोलाकार, अर्ध गोलाकार, हे ते उजवीकडे ते डावीकडे होणार, डावीकडं, लक्षात. आता हे पेपरच्या साह्याने पण आकृती आपल्याला काढता येते, पण मी त्या प्रकारे सांगणार नाही, कारण तिथे डोकं लावावं लागत नाही. मी ह्याच प्रकारे सांगेन जिथं डोकं लावावं लागतं. हे उजवीकडे ना ते डावीकडे होईल, लक्षात, उजवीकडे जे ते डावीकडे होईल. मग कधी कधी याच्यात शब्द पण असतात, ए बी सी डी, लक्षात ठेवा. हा ए सगळ्यात डावीकडे होता ना, डावीकडं, तो इकडं उजवीकडे जाईल. हा डावीकडे होता ना, तो उजवीकडे जाईल. हा सगळ्यात उजवीकडे होता ना, तो डी इथे येईल, लक्षात. हा सी असा आहे ना, तो असा होईल. हा इकडे उजवीकडे ओपन आहे ना, तो डावीकडे ओपन होईल. बी इथे येईन असा, आणि ए जसाचे तसं राहील, कारण ए बदलत नाही. मी तुम्हाला सांगितलंय ना, काय बदलत नाही, तर ज्यांची मधून 2 समान भाग होतात ते बदलत नाहीत. आरशातील प्रतिमेमध्ये ज्यांचे मधून 2 समान भाग होतात ते बदलत नाहीत. एबीसीडी. हा इकडे डाव्या बाजूला होता, तो इकडे उजव्या बाजूला येईल. हा डी इकडे उजव्या बाजूला होता, इकडे उजव्या बाजूला होता, इकडे डाव्या बाजूला येईल, लक्षात, अशा प्रकारे. मग हे तुम्ही असे स्वतः अक्षर काढून बघा, प्रॅक्टिस करा, आलं लक्षात. आर असा असतो, तो इथं असा उलटा होईल. ही डाव्या बाजूला आहे, इकडे उजव्या बाजूला आहे. कोणते अक्षर बदलणार नाहीत, कोणते आकार बदलणार नाहीत, ज्याचे मधून भाग केल्यानंतर समान 2 भाग होतात, हे बदलणार नाही. असं सगळं आरशातील प्रतिमा 20-25 मिनिटांमध्ये शिकून होतं, संपूर्ण होतं. त्याच्या मागे काय लॉजिक आहे, काय कन्सेप्ट आहे, तो समजला पाहिजे. चला आणखी काही प्रश्न बघूयात आपण. डाव्या बाजूची आकृती उजव्या बाजूला जाणार, डाव्या बाजूला, हे इकडे डाव्या बाजूला आहे ना, ते उजव्या बाजूला वरती पाहिजे, उजव्या बाजूला वरती पाहिजे. आकृतीच बदलली. ही आकृती अशी बदलेल का? नाही, ही आकृती अशी, हा हे डाव्या बाजूला होतं, उजव्या बाजूला गेलं पाहिजे, कळतंय? डाव्या बाजूला होतं, उजव्या बाजूला गेलं पाहिजे, हे उजव्या बाजूला होतं, डाव्या बाजूला आलं पाहिजे. ही पहा ना, ही डावी बाजू, हे उजवी बाजू आहे. हे इकडे डाव्या बाजूला होतं, हे इकडे उजव्या बाजूला आलं, डाव्या बाजूला आलं. डाव्या बाजूची आकृती उजव्या बाजूला, उजव्या बाजूची आकृती डाव्या बाजूला, वरची बाजू वरतीच, खालची बाजू खालची, त्याच्यामध्ये बदल होणार नाही. चला आणखी एक प्रश्न बघूयात आपण. मी इथे घेतो, पहा, डावी बाजू उजवी बाजू. आता डाव्या बाजूचं उजव्या बाजूला गेलं पाहिजे, हे जे बाण आहे ना वरती, तो उजव्या बाजूला गेला पाहिजे, उजव्या बाजूला वरती 2 ठिकाणी. पण इकडे बघा, हे वरती उजव्या बाजूला होतं ना, उजव्या बाजूला, ते डाव्या बाजूला इकडे जाऊन डाव्या, हे इकडे डाव्या बाजूला आहे, इकडे जाऊन उजव्या बाजूला आहे, वरती जाऊन उजव्या बाजूला झालं पाहिजे, आणि हे उजव्या बाजूला आहे, खाली येऊन डाव्या बाजूला झालं पाहिजे. तर हे असं एकदम परफेक्ट उत्तर आहे. चला आणखी एक उदाहरण बघूयात आपण. शेजारी आरसा आहे, म्हणजे आरशातील प्रतिमा काढायची, खाली असतं ना, खाली तर पाण्यातील असते, ते आपण एका सेपरेट लेक्चर मध्ये बघणार आहोत. बघा आता इथे हे जे आहे वरती उजव्या बाजूला आहे, हे फुल वरती डाव्या बाजूला पाहिजे, वरती डाव्या बाजूला 2 एकाच ठिकाणी, वरती डाव्या बाजूला एकाच ठिकाणी आहे, ते तुमचं उत्तर आहे. मग आरशातील आणि पाण्यातील प्रतिमा बाकीच्या तुम्हाला सोडवायच्या. चला मी सोडवायला देतो. पॉज करायचंय, व्हिडिओ थांबवायचा, सोडवायचं, ओके. आणखी एक उदाहरण, सगळे सोडवा, नंतर मी याची उत्तरं सांगा, मग चेक करा. तुम्ही सोडवा, पॉज करायचं, सोडवायचंय, याला थांबवायचंय, सोडवायचंय, थांबवायचंय, सोडवायचंय. आता मी याचे उत्तर सांगतो. याची इकडच्या बाजूला आरसा ठेवलाय, याची आरशातील प्रतिमा ओके. याची आरशातील प्रतिमा ही होईल, याची आरशातील प्रतिमा याची आरशातील प्रतिमा
याची आरशातील प्रतिमा चला याचं उत्तर राहिलं होतं. याची आरशातील प्रतिमा ही होय. चला हे सगळी याची उत्तरं आहेत. तुम्हाला सोडवायला सांगितलं होते. व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जर आपले स्कॉलरशिपचे कोर्स जॉईन करायचे असेल तर 4थी स्कॉलरशिप, 7वी स्कॉलरशिप, त्यानंतर नवोदय प्रवेश परीक्षा, त्याच्यानंतर NMMS 8वीसाठी हे सर्व स्कॉलरशिपचे आपले कोर्सेस आहेत. ते तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये चेक करा. कमेंटच्या तिथे डिस्क्रिप्शन बॉक्स असतो, त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व माहिती दिलेली आहे. नंबरही दिलेला आहे. कुणाला कोर्स जॉईन करायचे असेल तर नक्कीच कॉल करा. बाकीची सर्व माहिती मिळवा. आता आपण थांबूयात. जय हिंद, जय महाराष्ट्र.